शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बांधी क्रोध काम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू भानुदासांच्या गुळी ज्यांच्या घरी पांडुरंग परमात्म्याने 36 वर्षे चाकरी केली असे असणारे शांत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग मी आज सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल या अभंगात नाथ महाराज शिवनामाचे महत्त्व प्रतिपादन करतात। आता काही वारक लोकांना प्रश्न निर्माण होईल, नाथ महाराज पांडुरंगाचे भक्त असतानाही शिवनामाचे महत्त्व प्रतिपादन कसे करतात? कारण हर आणि हरी हे दोघे वेगवेगळे आहे हे तुमच्या डोक्यातून काढून टाका। बरेच लोक हर आणि हरी हे दोघे वेगवेगळे आहे असे मानतात, पण त्यांचे खरे स्वरूप अजून कोणाला कळत नाही। पण आपल्या महाराष्ट्रातील साधू संतांनी हर आणि हरी हे दोघे एकच आहे असा समन्वय केला आहे। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जग विष्णुमय आहे हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे, भेदा भेद मानणे अमंगळ आहे। विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्राह्म भेदा भेद ब्राह्म अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ। म्हणून हर आणि हरी हे दोघे एकच आहे। हर आणि हरी या शब्दामध्ये एका वेळेंडीचा फरक आहे। आता सोपं उदाहरण, माणसाचं कसं असतं, डावी आणि उजवी बाजू एकच, तसं हर आणि हरी दोघे एकच। हरी हरा भेद नाही करू नये वाद एका एकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई। म्हणून नाथ महाराज शंकरच्या नामाची फलश्रुती सांगतात। आता आपण जर बघायचं ठरलं तर आपल्याला 4 प्रकारचे लोक दिसतात। किती प्रकारचे दिसतात? महिला मंडळ पुरुष मंडळ किती प्रकारचे लोक दिसतात? 4 प्रकारचे। तर पहिल्या वर्गामध्ये सांगितलं आहे संसार सुलभ परमात्मा निष्फळ। दुसऱ्या वर्गामध्ये सांगितलं आहे परमात्मा सुलभ संसार निष्फळ। तिसऱ्या वर्गामध्ये सांगितलं आहे परमात्माही निष्फळ आणि संसारही निष्फळ। आणि चौथ्या वर्गामध्ये सांगितलं आहे परमात्माही सुलभ आणि संसारही सुलभ। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। तर पहिल्या वर्गामध्ये सांगितलं आहे संसार सुलभ परमात्मा निष्फळ। आता असं कोणचं झालं सांगा बरं? महिला मंडळ पुरुष मंडळ कोण झालं? थांबू का? तुम्ही थोडंसं विचार करा, मी थोडंसं चहा घेऊन येते। थांबायचं का? तर नाही। तर पहिल्या वर्गामध्ये सांगितलं आहे संसार सुलभ परमात्मा निष्फळ। आता असं कोणचं झालं? तर नाथबाबांनी भागवतामध्ये हिरण्यकशिपूची कथा सांगितलेली आहे। हिरण्यकशिपू यांनी तपश्चर्या करून एवढा संसार अडीला तिन्ही लोकांवर विजय प्राप्त करून घेतला। तिन्ही लोकांचा राजा होता। आता तुम्ही म्हणता तिन्ही लोक कोणते? तर ऐका, स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकांचा राजा होता। लोक त्याचं नाव घ्यायचे। तो म्हणायचा हरिपाठी काय घ्यायचं नाही, माझे हिरण्यकशिपूचा पाठ घ्या, माझेच नामस्मरण करा, माझेच मंदिर बांधा। म्हणून तो कधी देवाचे नाव घ्यायचा नाही आणि दुसऱ्याला घेऊ द्यायचा नाही। नाव घेऊन दे देवाचे हे वृद्ध हिरण्यकशिपूचे परित्यासे कीर्तन हे तुझे रूप विश्वमत्वाचे तुझे लागी। विठ्ठल विठ्ठल। महाराज संसार सुलभ झाला पण परमात्मा निष्फळ। आता दुसऱ्या वर्गामध्ये सांगितलं आहे परमात्मा सुलभ संसार निष्फळ। आता असं कोणचं झालं? तुम्हाला बाप्पांनो आपले जगद्गुरु तुकाराम महाराज दिसतात। सतत भगवंताच्या नामचिंतन गुंतून राहायचे। दिनरजी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दे। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सतत नामस्मरण करायचे। एके दिवशी जायसाहेब म्हटल्या, महाराज तुमच्या वडिलांना आज जीव घालायचा आहे, काहीतरी आणा, कमीत कमी 2 लोक तरी जेवले पाहिजे। आपले तुकाराम महाराज साधे भोळे, ठीक आहे नामस्मरण करत निघाले। तर तुकाराम महाराज नामस्मरण काय होतं? विठ्ठल माझा 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 विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा देव हात वर हात वर करा. ताली, ताली. पहिला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तुकाराम महाराज नामस्मरण करत करत निघाले. आता पुढे जाताच काही लोक गहू काढत होते. ते लोक म्हटले, तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला गहू काढू लागतात का? आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात ते गव्हाची पिंडी देऊन टाकू. आपले तुकाराम महाराज साधे भोळे आणि दिवसभर गहू काढू लागले. इकडे साहेब वाट बघू लागल्या. आता येतील, नंतर येतील, अजून पित्तर जेव घालायचे आहे. पण त्या भगवंताला काळजी महाराज पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायांचा अवतार धारण केलं. तुकोबारायांच्या अवतारमध्ये आला. सर्व आणलं मायबाप, गहू तांदूळ तूप करा आणि आवले म्हणले, आवले घाल सगळ्यांना जेव, सगळ्या गावाला जेव घाल. आता साहेब म्हणले, एवढं सगळं कसं होईल? देव म्हणले, तू स्वयंपाक तर कर. तुकोबारायांच्या रूपामध्ये देव सगळ्या गावाला आमंत्रित सांगून आले. लोक म्हणले, यांना दररोज काय खाल्लं नसतं आणि अचानक सगळ्या गावाला आमंत्रित कसं? पण चला, आपल्याला खाण्याशी मतलब दुसरं काय. तर जिजामाता स्वयंपाक करत होत्या. छोट्याशा पातेल्यामध्ये शिरम आहे बाप. पूर्ण गाव जेवलं, पूर्ण लोक जेवले, तर हे स्वयंपाक काही संपला नाही. मग जिजामातेच्या लक्षात आलं की नक्कीच माझ्या पतीमध्ये काहीतरी दैवशक्ती असली पाहिजे, म्हणून लोक पाया पडतात. एवढंसं स्वयंपाक पण पूर्ण गाव जेवलं. पूर्ण गाव जेवल्यानंतर तुकोबारायांच्या रूपामध्ये आले देव म्हटले, आवले मी भजनाला जातो. देव भजनाला निघून गेले. इकडे रात्रीची वेळ होत आली. तुकाराम महाराज अजून सुद्धा गहू काढतच होते. त्या लोकांनी गव्हाची पिंड दिली. तुकाराम महाराज डोक्यात गव्हाची पिंड घेऊन नामस्मरण करत करत निघाले. मायबापानो, एका झाडाखालून जात असताना त्या झाडाला आग्यामूळ होतं. काय होतं? आग्यामूळ होतं. ही गव्हाची पिंड त्या आग्यामुळं लागली. त्या आग्यामुळं उठलं आणि तुकोबारायांच्या आगो बसून पूर्ण रक्त पिऊन घेतलं. तुकाराम महाराज म्हणे, बापरे, पितर तर इथे जेवले, चला आपण घरी जाऊया. तुकाराम महाराज घरी गेले. दारात गव्हाची पिंडी टाकली आणि आवले म्हणले, आवले या पिंडीमधले गहू काढ आणि आपल्याला कन्या भिजू घाल. साहेब म्हटले, आपण तर दुपारी पितर जेव घातले की, तुम्ही तर सगळ्या गावाला आमंत्रित सांगून आलते ना. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की हे सगळं देवानं केलं. कोणी केलं? सगळं देवानं केलं. बोलत चला बोलत झोपले. डुल हलना चालना डुलना गेले का घरी? हो, हे बी कळलं. तुकाराम महाराज नामस्मरण करत करत निघाले. संसाराच्या नावे घालोनी शून्य, संसाराच्या नावे घालोनी शून्य, संसाराच्या नावे हलुनीय शून्य, संसाराच्या नावे हलुनीय शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला. मी सा 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 रे 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 सा रे ग ग ग ग ग ग मी सा 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 बाबा मद प म ग प म ग रे म ग रे बाबा मद प म ग प म ग रे म नी द
संसार निष्फळ झाला पण परमात्मा सुलभ झाला. आता काही लोकांना संसारही करता येत नाही आणि परमात्मा करता येत नाही. पंढरपूरला जरा म्हटलं तर वारीला येत नाही आणि घरी राहिले तर पेरणी वेळ होत नाही. आता याच्यात कोण बसतं, तुम्ही आम्ही का? म्हणजेच संसारी निष्फळ आणि परमात्मा निष्फळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर चौथ्या वर्गामध्ये सांगितलं आहे परमात्मा सुफल आणि संसारही सुफल. आता असं कोणचं झालं? आता आपले नाथबाबा दिसतात. महाराज तेव्हा एक प्राचीन ग्रस्तांना विचार करत होतात, आपण एवढे राबतो, आपण एवढे कष्ट करतो, तरीही आपला संसार व्यवस्थित होत नाही आणि कितीही अध्ययन केलं तरी नामस्मरणामध्ये प्रगती होत नाही. मग त्याने ठरवलं आपण नाथबाबांकडे जाऊया, नाथबाबांना विचारूया तुमचा संसार सुलभ आणि परमात्मा सुलभ होण्यासाठी काय काय केलं ते मलाही सांगा, मीही तसंच करेल. मग तो नाथबाबांकडे गेला, नाथबाबांना विचारला, नाथबाबा तुमचा संसार सुलभ आणि परमात्मा सुलभ होण्यासाठी काय काय केलं ते मलाही सांगा, मीही तसंच करेल. मायबापांनो, नाथबाबांनी गोड असं उत्तर दिलं. नाथबाबा म्हणले, हे संसार सुलभ आणि परमात्मा सुलभ होण्यासाठी मला एक भोळेदैवत प्रसन्न झाले. ते भोळेदैवत कसे प्रसन्न झाले त्याकरता मी काय काय केलं हेच नाथ माझा अभंगाच्या शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, याचे पाय माझे चित्ती, याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचवता जीवनाम, वाचवता जीवनाम, वाचवता वाचवता जीवनाम, वाचवता जीवनाम, वाचवता जीवनाम, वाचवता जीवनाम. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय शिव भोळा चक्रवर्ती, याचे पाय माझे चित्ती, याचे पाय माझे चित्ती, याचे पाय माझे माझे चित्ती. महाराजांसाठी टाळ्या वाजवा, जोरदार जोरदार टाळ्या वाजवा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय मी माझ्या चित्ती धारण केला आहे. शिव हे अनंत देवाचे नाव आहे, पण त्यातील एक नाव कल्याणकारी आहे. अत्यंत दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती करून देणार आहे. नाम नामी गुणगुणी यांचं सतत शिव हे नाम आहे. म्हणून म्हणतात सूरज से किरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरज से किरत बड़ी बिना पंख उड़ जाए, सूरत तो जाती है कभी किरत ना जाए, सूरत तो जाती है कभी किरत ना जाए. म्हणून नामी जेवढी ताकद आहे ना तेवढीच नामात ताकद आहे. म्हणून शिव हे नाव कल्याणकारी आहे. आता शिवच्या पुढे कोणता शब्द आहे? भोळा. भोळा आपण कोणाला म्हणतो सांगा बरं? महिला मंडळ पुरुष मंडळ भोळा कोणाला म्हणतो आपण? तुम्ही बोलत चला. झोपले तर नाही ना? मागचे महिला मंडळ झोपले नाही ना? पुरुष मंडळ झोपले नाही ना? शिवच्या नंतर कोणता शब्द आहे? तर भोळा. भोळा आपण कोणाला म्हणतो? ज्याला व्यवहारामधलं काही कळत नाही त्याला आपण भोळा म्हणतो. भोळा आणि वेडा यांच्यासाठी एक स्पेशल दवाखाना असतो. असंच एक वेडा दररोज भिंतीला कान लावून बसायचा. तिकडून डॉक्टर आले की डॉक्टर म्हणायचे उठ रे काय करतो? तर वेडा उठायचा, डॉक्टर गेले की परत येऊन बसायचा. असं एकदा नाही दोनदा नाही तर चारदा घडलं. कितीदा घडलं?
4दा. मग डॉक्टरांनी विचार केला, ज्या आरती या वेळा भिंतीला कान लांब बसतो, नक्कीच त्या भिंतीच्या पलीकडून काहीतरी ऐकायला येत असेल. मग ज्या जागी वेडा बसतो त्या जागेवर आज डॉक्टर बसले. तितक्यात वेडा येतो. वेडा म्हणतो, अरे बाबा मला 4 दिवस झाले इथं बसून, मला हा काय ऐकायला नाही आणि तुला 5 मिनिटात कसं ऐकायला येईल? विठाला विठाला विठाला. तर असे काही भोळे आणि वेडे राहतात मंडळी. असेच भोळे आणि वेडे कारागृहात जमले. कारागृहात लोक गहू सांगत होते. आपल्याकडे काय म्हणतात महिला मंडळ? लोक गहू कापित होते. तर असंच एक शहाणा आला आणि बांधावर उभा राहून बघत होता. शहाण्याला पाहून विड्यानं विळावर उचलला. शहाणा घाबरला. आता सांगा पुरुष मंडळ महिला मंडळ, आता आपल्याकडे जर पाहून कोणी विळा जर उचलला तर आपल्याला घबराट होणार का नाही? तर शहाण्याला तशी घबराट झाली. शहाणा पळायला लागला. वेळ त्याच्या मागे विळा घेऊन पळायला लागला. शहाणा अजून जोरात पळायला लागला. आपटला, धोतर फाटले, गुडघे फुटले. शहाणा अजून जोरात पळायला लागला. वेळ त्याच्या मागे विळा घेऊन अजून जोरात पळायला लागला. शहाणा एवढा हा पटला मायबापांनो, तुला परत उठताच येईना. आणि मग वेडा त्याच्यापाशी आला. वेडा म्हणला, शिवलं की नाही तुला? मग शहाणा म्हणतो, बावळट, तुला जर मला मग वास शिवायचं होतं तर मी एवढं कशाला पडलो असतो? विठाला विठाला विठाला. असे काही भोळे आणि वेडे राहतात. पण नाथबाबांनी हे भोळे अभिप्रीत नाही केले. मग नेमकं भोळा म्हणावं तरी कोणाला? सांगा बरं महिला मंडळ, पुरुष मंडळ. मग नेमकं भोळा म्हणावं तरी कोणाला? जो कमी घेतो आणि जास्त देतो त्याला आपण भोळा म्हणावं का? तर हो, आता नाथबाबांना कसं, भोलेनाथांना कसं, एक बेलाचं पान व्हायला की लगेच प्रसन्न होतात. एक लोटा जेल व्हायला की साऱ्या समस्या का हल होतो. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा दैवत म्हणजे भगवान भोलेनाथ. तुका म्हणे भोळा, म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, म्हणे भोळा, म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, म्हणे भोळा, म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, म्हणे भोळा, म्हणे भोळा, म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. चिंकू जाणे कळी काला, चिंकू जाणे कळी काला, भोळे भाविके भाविके भोळे भाविके सुनात जागले, भोळे भाविके भाविके भोळे भाविके सुनात जागले. चिंकू जाणे कणिका, चिंकू जाणे कणिका, भोळे भाविके भाविके भोळे भाविके दुनाट चांगले, भोळे भाविके भाविके भोळे भाविके दुनाट चांगले दुनाट चांगले दुनाट चांगले. म्हणून भगवान भोलेनाथ एवढे भोळे आहेत, तेवढे भोळे आहेत. असंच एकदा स्मशानभूमीत नामस्मरण करत बसले होते. तेवढ्यात ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेव म्हणतात, महादेव मी तुम्हाला एखादं घर वगैरे बांधून देऊ का? तेवढ्यात महादेव म्हणतात, नको नको, असं शांत वातावरणामध्ये नामस्मरण करायला जरा भारी वाटतं. तेवढ्यात पार्वती माता येतात. पार्वती माता म्हणतात, नको नको, काय घर बांधून द्या. वैकुंठ किती सुंदर आहे, वैकुंठातले लोक किती सुंदर आहे. मला पण सुंदर बघायला हवंय, मला पण सुंदर बंगला पाहिजे, मला पण सुंदर बघायला हवंय. हे सगळं ऐकून ब्रह्मदेवाने छान असा अप्रतिम बंगला बांधून दिला. आता बंगला बांधणं झालं. महादेवांच्या लक्षात आलं, आपण घराची वास्तुशांती करूया. मग महादेवांच्या लक्षात आलं, दुसरा ब्राह्मण बोलण्यापेक्षा आपलं रावण बोलूया. आपला शिष्य पण आहे आणि दक्षिणा जरा कमीच घेईन, पण गुरुपेक्षा शिष्य जरा जास्तच हुशार असतात. रावणाने एवढी मोठी यादी दिली, एवढी मोठी यादी दिली, पण पार्वती माताने पूर्ण सामान आणलं. रावण घरी आला पूजा करायला. रावणाने घरात पाय टाकताच रावणाची तळपाची आग मस्तकाला गेली. बाप रे, आपल्यापेक्षा भारी घर कसं काय झालं? असं होऊ शकत नाही. पूजा बिजा झाली. पार्वती माता महादेवाला म्हणाल्या, हे बघा, ते जरी तुमचा शिष्य असला तरी त्याची जी दक्षिणा झाली तुम्ही त्याची दक्षिणा द्या. मग महादेव म्हटले, बोल रावण, तुला काय पाहिजे? आता हे इतका हुशार. रावण म्हटला, महादेव, आपण ज्या घराची पूजा केली ते जर मला दक्षिणा दिले तर खूपच बरं होईल. आता मग तुम्ही सांगा, तुम्हाला जर तुमचं घर कोणी मागितलं तुम्ही देसाल का? हो बोलत चला, देसाल का? नाही. पण भगवान भोलेनाथ एवढे भोळे, तथास्तु म्हणलं कीच पार्वती माता चिडल्या महादेवांवरती. हे दोघांचं बोलणं ऐकून रावणाच्या मनात अजून जास्त शंका वाढली. रावणाच्या मनात शंका आली, पार्वती माता खूपच सुंदर आहात, त्या जर मला मिळाल्या तर खूप बरं होईल. रावण महादेवाला म्हटला, हे बघा महादेव, मला अजून एक दक्षिणा मागायची आहे. महादेव म्हटले, बोल रावण, तुला काय पाहिजे?
आता हे रावण म्हटला, पार्वती माता खूपच सुंदर आहात, त्या जर मला मिळाल्या तर खूपच बरं होईल. महिला पुरुष मंडळ, आता पुरुष मंडळ इकडे लक्ष द्या. तुम्हाला जर तुमची कोणी बायको मागितली, तुम्ही देशाल का हो? तुम्ही बायको नाही देणार, पण 10-15 शिवाय तुम्ही तिथंच घालणार त्याला. पण भगवान बोलण्यात एवढे भोळे एवढे भोळे एवढे भोळे, स्वतःची बायको सुद्धा देऊन टाकली. तथास्तु तथास्तु म्हणलं कीच पार्वती माता पळायला लागल्या. पार्वती माता, रावणाने पार्वती माताला उचललं आणि खांद्यावर घेऊन जाऊ लागलाय. आता पार्वती माता म्हटल्या, महादेवांचा धावा करण्यापेक्षा आपण भगवान विष्णूचा धावा करूया. मग पार्वती माताने भगवान विष्णूचा धावा केला. मग भगवान विष्णूने पार्वती माताला वाचवलं. असो, पुढे दृष्टांत सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही. मला एवढंच सांगायचं आहे की भगवान बोलण्यात एवढे भोळे आहेत एवढे भोळे आहेत एवढे भोळे आहेत. आता तुम्ही म्हणता चल द्या 4:30 वाजेपर्यंत, चल द्यायचं का हो? तर नाही. भगवान बोलण्यात एवढे भोळे आहेत, स्वतःची बायको सुद्धा देऊन टाकली. म्हणून म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. आता चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ पाहूया. भगवान भोलेनाथ चक्रवर्ती आहे, पण कोणते? तुम्ही बोलूनच बाबा, तुम्ही बोला बरं, बोलत चला, म्हणजे मला पुढे कसं बोलायचं ते कळेल. बोला चला, बोलत. तर भगवान भोलेनाथ चक्रवर्ती आहे, पण कोणते? तर ज्ञानाचे चक्रवर्ती आहे. एका गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची मूर्ती. प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती हीच निर्खळ निवृत्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये गोड असं वर्णन करतात. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची. म्हणून म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. आता त्याचे पाय माझे चित्ती. भगवान परमात्म्याचे पायी चित्त राहावे म्हणून भक्त विनंती करतात, किंवा आपले चित्त देवाच्या चरणाजवळ राहावे म्हणून भक्त प्रार्थना करतात. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करे काय, धरुनिया बाई बहुहा तारी दातार. चित्त तुझे पाय डोळा रूपाते ध्यान, डोळा रूपाते ध्यान, अखंड मुखे नाव तुझे वर्णावे गुण, अखंड मुखे नाव तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाव वर्णावे गुण, मुखे नाव तुझे वर्णावे गुण. हे चित्ती तुझे पाय रूपाते ध्यान, अखंड मुखे नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखे नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण, वर्णावे गुण. आता आपल्या चित्तामध्ये काय असतं? महिला मंडळ, पुरुष मंडळ, घर, गाडी, बंगला, प्रपंच, पैसा, लेकरं बाळ, नातरुंड, तुटुंड, तर हे सगळं आपल्या चित्तामध्ये असतं. पण नाथबाबा म्हणतात मी माझ्या चित्तामध्ये भगवान भोलेनाथ धारण केले आहे. वाचत टावी फोडत आहे, हेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वाचे वदता जीवनाम, 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 वाचे वदता जीवनाम,
क्रोध काम वाचे वदता जीवनाम वाचे वदता जीवनाम वाचे वदता जीवनाम वाचे वदता जीवनाम कयाणवादी क्रोध काम कयाणवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम वाचे वदता जीवना वाचे वदता जीवनाम वदता जीवनाम वदता जीवनाम महाराजांसाठी डोळा टाईट क्या बात आहे वा एकच नंबर काय वाचे वदता शिवनाम तयानं बांधी क्रोध काम संत सतत नामस्मरण करतात म्हणून नाथ महाराज म्हणतात वाचन मी सदा हर हर महादेव शिव शिव असा उच्चार केला शिव शिव असा उच्चार केला त्यामुळे मला काम आणि क्रोध याची बांधा होत नाही माझे वाचेला नामाचा छंद लागावा तू कामने वाचा वाहिल्यानंता ओ तू कामने वाचा वाचा वाहिल्यानंता तुका म्हणे तुका म्हणे बोलण्याची आता बोलण्याची आता काम नाही तुका म्हणे वाचा पाहिल्यानंता तुका म्हणे वाचा वाचा पाहिल्यानंता तुका म्हणे वाचा वाहिल्यानंता तुकाराम महाराज सतत नामस्मरण करायचे एके दिवशी तुकाराम महाराज बहिर दिशेला गेले तेवढ्यात रामेश्वर शास्त्री येतात रामेश्वर शास्त्री म्हणतात कुठे गेले तुकाराम महाराज रामेश्वर शास्त्री जरा खूपच रागात आले होते तर घरचे म्हणतात तुकाराम महाराज बहिर दिशेला गेले आहे तर जिथे तुकाराम महाराज बहिर दिशेला गेलते तिथे रामेश्वर शास्त्री गेले तुकाराम महाराज म्हणाले रामेश्वर शास्त्री म्हणाले अरे तू क्या इतक्या अशुद्ध जागेवर तू देवाचं पवित्र नाव घेतोस माय बाप्पांनो तुकाराम महाराजांनी गोड असं उत्तर झालं माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मन झाली अनावर वाचा माझी मन झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझी मन झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा नमाचा घेतलासे छंद या नमाचा घेतलासे छंदया नामाचा साप धप 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 मगरे मा मग 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 रे सागा मग 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 रे साली रे
वाचा माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. मला एवढंच सांगायचं आहे की तुकाराम महाराज बहिर दिसायला गेले तरी पण नामस्मरण करत होते. आता आपण तर कीर्तनामध्ये बसलो तरी आपल्या अवस्था नामस्मरण होत नाही. किती विश्वास आहे महिला मंडळ. तर सर्वांनी हातवरी करा. आपण भगवान भोलेनाथाचं गोड असं भजन गाऊया. नम शिवाय ओ नम शिवाय हर बोले नम शिवाय. महिला मंडळ नम शि वा 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 क्या बात. अजून जरात नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. वृद्धेश्वराय शिव वृद्धेश्वराय हर हर बोले नम शिवाय. वाह वाह क्या बात है. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. महिला मंडळ आवाज वरत. वा एकच नंबर. बापरे इतकी भारी. दया रे दया आली. आता तुम्ही शांत बसायचं. आता पुरुष मंडळ म्हणतील. आता पुरुष मंडळ मला राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. पुरुष मंडळ अरे अरे पुरुष मंडळ. महिला मंडळ हसू राहिले जोरात जोरात. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. वा जोरात जोरात दाखवा. आपली आपली हिंमत दाखवा काय असतं. राधे 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 श्याम मिला रे सीते 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 राम मिला रे. पुरुष मंडळ राधे 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 श्याम मिला रे सीते 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 राम मिला रे. राधे 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 श्याम मिला रे सीते सीते राम मिला रे. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे राधे ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे. राधे राधे हो राधे 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 राधे. वा आमच्या दादासाठी टाळ्या वाजवत जोरदार. या दादासाठी टाळ्या वाजवत. वा वा क्या बात आहे. म्हणून भक्त म्हणतात वाचे वदता शिवनाम. शंकरचे नामस्मरण करा. तुम्हाला काम आणि क्रोधाची बांध होत नाही. कारण भगवान भोलेनाथांनी काम जाळून कोळसा केलता. एसिया पैजा महेशा पाखरोनी दाही दिशा लांच करुनी कोळसा काम केला. त्यामुळे काम क्रोध लोभ हे भक्तांवर कधी चालू करू शकत नाही. नाहीतर मोठमोठे ज्ञानी मोठमोठे कीर्तनकार सुद्धा खाली आले. मोठमोठे गायनाचार सुद्धा खाली आले. म्हणून गीतेमध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न करतात अत केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुष आणि छन्न पिवार स्नेय बला दिव नियोजित. भगवान आपली इच्छा नसतानाही प्रेरणा केल्याप्रमाणे वाईट आचरण का करतात. त्यांना कोण करायला होतं. तर माझ्या बापांनो भगवान परमात्मा गोळा सौर्थ देतात. भगवान परमात्मा म्हणतात हे काम आणि क्रोध वाईट काम करायला लावलं असं जरी असलं पण त्याचं शिवनामामुळे काही चालत नाही. कारण प्रत्यक्ष शिवाला प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. हेच नाथमरा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. धर्म काम मोक्ष धर्म काम मोक्ष
है, क्या बात है. डायरेक्ट नवल करावते वेळी टाळी टाळी जोरदार टाळी जोरदार. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझेचे ती. वाचे वदता शिवनाम तयान बांधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बांधी क्रोध काम. आता धर्माचा जर विचार करायचा ठरला, जो धर्माची हत्या करतो धर्म त्याची हत्याच करतो. जो धर्माचं पालन करतो धर्म त्याचं पालनच करतो. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आताच्या कलियुगामध्ये काय चालू आहे? नंगनात चालू आहे. आया बहिणीवर हात टाकले जात आहे. देवाचे मंदिरं पाडले जात आहे. अरे ह्या नंगनात बंद होणार तरी कधी? आणि या पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी त्याच भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे माझे छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजे म्हणण्यापेक्षा शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, अरे राजांचा अधिपती. दैवत छत्रपती, छत्रपती, दैवत छत्रपती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. राज्य राखण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती. राज्य राखण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती. घेऊन बघतो हाती, घेऊन बघतो हाती. राज्य घडवण्यासाठी, राज्य घडवण्यासाठी आई भवानी आई शिवाई, आई भवानी आई शिवाई. आशीर्वाद हो पाठी, आई आशीर्वाद हो छत्रपती शिवाजी महाराज. काहीच नाही, शिवनेरी पर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर दैवत दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी जय 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 शिवाजी. वा वा वा, क्या बात. सह्याद्रीचा
मोठा सिंह जन्मला आईचा पोटी. हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या होती. अरे या सह्याद्रीने एका सिंहाला जन्म दिला. या मातीमध्ये रक्ताचा थेंब आणि थेंब पडला तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं उगाच नाही. लाखो माळांना प्राण्याची अवती व्हावं लागली तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं उगाच नाही. या मातीमध्ये मावा खाऊन दारा पिऊन गटळीत रुळून हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं नाही. तरी हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्राणपणाला लावावे लागले तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. अरे जोपर्यंत ह्या दुष्टांचा सवय होत नाही तोपर्यंत यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ना तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अनंत अवतार घेतात आणि तो अवतार या मातीमध्ये जन्माला आला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. श्री धर्मवीर संभाजी महाराज की तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप चुबा जन्मला. तो बापाचा बाप चुबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. बकोले माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. एक काही वाजा, एक पहिला मंडळ, एक हातवासी करा. बाबा शुभा जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला करा. चुबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. याला कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. याला कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची. बांधले स्वराज्याचे या गोळागडाला, बांधले स्वराज्याचे या गोळागडाला. आणि तो अवतार या मातीमध्ये जन्माला आला. त्या अवताराची कीर्ती जगभर पसरत होती. अरे त्या माणसाची कीर्ती जगभर पसरत होती. शत्रूंच्या पातळपायची आग मस्तकात जावं लागली. शत्रूंच्या डोळ्यातलं पाणी सांडायला लागलं. अरे ह्या माणसाचं नंगनाथ बंद होणार तरी कधी. अरे ह्या माणसाची कीर्ती कीर्तीवर कीर्ती कीर्तीवर कीर्ती कीर्तीवर कीर्ती ऐकायला येते. ओम नमः श्री जगदंबे नमन तुझं आंबे करुणी प्रारंभे. दफावर थाप तुंतुण्यात, दफावर थाप तुंतुण्यात, दफावर थाप तुंतुण्यात. शौर्य हा महाराष्ट्राचा प्राण, शौर्य हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचा गात गुणगान जिरहजी, शिवप्रभूचा गाते गुणगान जिरहजी, शिवप्रभूचा गाते गुणगान जिरहजी. आणि नमन साधू संताना. आदि नमन साधू संताना, आदि नमन साधू संताना. एकनाथाला ज्ञानेश्वराला, तुकाराम गडगे बाबाला, गुरु चरणाला जिरहजी, गुरु चरणाला जिरहजी, गुरु चरणाला जिरहजी, गुरु चरणाला जिरहजी, चरणाला जिरहजी. पाणी पकवत चालू. काय घडतंय मंडळी. किल्ल्यावर किल्ले जिंकायला लागले. गडावर गड घेतले जात आहे. शत्रूंच्या पायाखाची माती सरकायला लागली. अरे या माणसाचं गळा बंद होणार तरी कधी. कीर्तीवर कीर्ती कीर्तीवर कीर्ती ऐकायला येते. आणि आदिशहाने दरबारला आज्ञा केली. अरे असं कोणी मजा आहे का दरबारात. राजांना पकडून आणणारा
कोणी उठायला खाली नाही, सर्वजण त्या पानाच्या विड्याकडे बघताय आणि मागं बसली बडी बेगम बोलायला लागली, अरे चोळी बांगडी देऊ का तुम्हाला घालायला? बडी बेगम बोली समयाला, बडी बेगम बोली समयाला, दरबारात मर्द नाही उरला, दरबारात मर्द नाही उरला, तर देतो भरा बांगड्याला, पकडून आणा राजाला, राजाला आला राजाला जिरहाजी, आला राजाला जिरहाजी. दरबार शांत आहे आणि एका कोपऱ्यातून पायाच्या पुढे आवाज येतो, कर कर कर. तेवढ्यात एक एक कोपऱ्यातून एक व्यक्तीने आवाज दिला, शिवाजी को शिवा लोगों को छुआ. आवाज कोणाचा होता? आवाज तर अफजल खानचा होता. अरे शिवाजी शिवाजी काय करत बसलाय? मी आणतो त्या राजाला पकडून, पकडून आणतो राजाला, आणतो राजाला जिरहजे, आणतो राजाला जिरहजे, आणतो राजाला जिरहजे. खान निघाला जिंदा मुर्दा. अहो त्या खानाने एवढा धुमाकूळ घातला, एवढा धुमाकूळ घातला, शनी शिंगणापूरला पोहोचला. शनी शिंगणापूरमध्ये पोहोचताच आया बहिणीवर हात टाकू लागला, महादेवाची पिंडीवरती वार केले आणि तुळजापूरच्या दिशेने निघाला. तुळजापूरमध्ये पोहोचताच आया बहिणीवर हात टाकू लागला. आया बहिणीचे वस्त्र काढण्यात आले. अहो एवढ्यावर पण नाही थांबला, तुळजा भवानीवर सुद्धा हात टाकले गेले आणि खान प्रतापगडच्या दिशेने वाहिला आला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. काही शिवाजी राजाच्या करमतीची करील नाही जाणी व युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची. राजाने खानाच्या भेटी शामदार शाम्याना उभारला. भेटीसाठी श्याम उभारला, भेटीसाठी श्याम उभारला, नक्षीदार शामी आला, नक्षीदार शामी आला. आणि अशा शामिन्यात खान डौलत डुलत आला. कसा आला? डौलत डुलत आला, खाली डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शोभाच्या संगती मानाला. जेव्हा मानाला बाहेर उतरलं, राजाला स्वप्न पडवतं. स्वप्नामध्ये आई तुळजाभवानीचा साक्षात्कार झाला. स्वप्नामध्येच आई तुळजाभवानीने सांगितलं, राजा भवानी असं नाव द्या तलवारीला. राजा निघताच नेमाप्रमाणे आई तुळजाभवानीसाठी गोंधळ घालण्यात आला, गोंधळी बोलण्यात आले आणि गोंधळींनी आपल्या गोंधळाला सुरुवात केली. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आला वा गोंधळ वासुदेवाने नामा संगळ, आमचा आला वा गोंधळ जरा उळ तिथं तुमयाचा गोंधळ, जिथं विठूचा उळ तिथं तुमयाचा. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे. आई तुझा भवानीचं उधे उधे, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. राजांची आणि खानाची गळाभेट होती. राजांची आणि खानाची गळाभेट खान दगा करतो. राजांना कळतं की खानानं दगा केला आणि खान राजावरती कटारीचा वार करतो. कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. खर खर आवाज आला, खर खर आवाज आला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. आणि खानाचा वार फुका गेला. खान एडबडला आणि राजांच्या वेळेत वागणुकी काढली आणि खानाच्या पोटामध्ये घातली. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एवढा प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव. अहो त्या 32 गडाचं सोनेरी सिंहासन त्या रायगडावरती उभारलं गेलं उगाच नाही.
यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ना तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अनंत अवतार घेतात. आता तुम्ही म्हणता एवढं त्या अफजल खानाने धुमाकूळ घातला, एवढं त्या अफजल खानाने नंगानाच घातला, तेव्हा तुमचा भगवान परमात्मा कुठे गेलता? तर लक्ष देऊन ऐका, या कलियुगामधले दुसरे श्रीकृष्ण म्हणजे माझे छत्रपती शिवाजीराजे, माझे छत्रपती शिवाजीराजे. हाती तलवार घेऊन रणी भिडलय जाऊन, केली मुघलशाही नष्ट, केली मुघलशाही नष्ट. छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. शिवरायाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराष्ट्र. शिवरायाने घेतलंय कष्ट म्हणून घडला महाराष्ट्र. तलवार घेऊन रणी भिडलय जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडलय जाऊन, केली मुघलशाही नष्ट. श्री धर्मवीर संभाजी महाराज की जय ऋषीश्वर महाराज की जय. शिवरायानं 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 घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. ताली, ताली. शिवरायाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. माझ्या शिवबाबांनी राज आजवर नव्हता पाहिला, मावळ्याच्या सतीत घडलंय मातीत मुघलशाहीला. माझ्या शिवबाबांनी राजा आजवर नव्हता पाहिला, मावळ्याच्या साथीचा काढलाय मातीत मुघलशाहीला. सुरनिरत निर्भीड आई झुकला कुणा पुढं, सुरनिरत निर्भीड पुढं त्याचे विचार सर्वश्रेष्ठ. शिवरायाने 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 घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायाने घेतलंय कष्ट. एक, एक, एक. शिवरायाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायाने घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. हिंद विश्वराजे निर्माण केले बुद्धीच्या तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. हे हिंद विश्वराज निर्माण केलं बुद्धीच्या तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. हिंद विश्वराजे निर्माण केले बुद्धीच्या तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. हिंद विश्वराज निर्माण केलं बुद्धीच्या तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. लयाभिमानानं कैल त्रिवेणीनं गाणं, लयाभिमानानं कैल त्रिवेणीनं गाणं, स्वर्गेकीच हळूक कृष्ण. छत्रपती शिवाजी महाराज की जय काहीच नाही, पकवाज वाजायचं नाही, काही जय म्हणायचं नाही, रागडावरती आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की अजून जोरात, महिला मंडळ आवाजच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून घडला यो महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडला यो महाराज. श्री धर्मवीर संभाजी महाराज घडला यो महाराज. शिवरायानं घेतलंय कष्ट म्हणून 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 घडला यो महाराज. राष्ट्र म्हणून या धर्माचं पालन, जो या धर्माचं पालन करतो ना धर्म त्याचं पालनच करतो, जो धर्माचं रक्षण करतो ना धर्म त्याचं रक्षण करतो. धर्माला प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. हे 4 पुरुषार्थ प्राप्त झाल्यावर नाथ महाराज भगवान बोलण्यात काय देतात आपल्याला? काम, क्रोध, लोभ ह्याची आपल्याला बांधव होत नाही. हेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटचे. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळिका ळचा भीम, निवारी
दयान बाधी दयान बाधी क्रोध काम दयान बाधी दयान बाधी हा दयान बाधी क्रोध काम दयान बाधी दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम हा दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम रे ना दयान दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम क्रोध काम क्रोध काम क्रोध वाचिवता जीवनाम वदता क्रोध काम क्रोध काम वाचिवता जीवनाम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचेवदता शिवनाम तयान बांधी क्रोध काम. यथामध्ये यथा अवकाश झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, गुरुवारायांच्या चरणी, ऋषेश्वर महाराजांच्या चरणी आणि वडिलांच्या चरणी समर्पित करते. तसं पाहायचं गेलं तर माझे वडील हे लोकांमध्ये उपस्थित नाही, पण त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे असं समजून मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. थोडं बापाचं महत्त्व सांगते आणि कीर्तन आपण थांबू घेऊया. बाप म्हणजे पाठीवरची थाप, बाप म्हणजे जगण्याचं माप. अहो त्याला कितीही राग आला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. असा असणारा बाप माझ्या जीवनामध्ये नाही, पण त्याचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे. त्या बापाची कधी कमी भासू दिली नाही अशी असणारी माझी आई. तिने तिच्यावर कितीही संकट आले तरीही ती माझ्यासाठी कष्ट करत राहिली. तिच्या कष्टामुळे आज मी तुमच्यासमोर उभी आहे, तिच्या कष्टामुळे आज मी तुमच्यासमोर बोलते आहे. म्हणून अहो ज्याला आई नाही ना हो त्याला जाऊन विचारा आईची किंमत काय असते, आणि ज्याला बाप नाही ना हो त्याला जाऊन विचारा बापाची किंमत असते काय असते. एक कवी गोडाचं वर्णन करतात. उरामंधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी आसू जरी कणा वाकला.
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधारच वड जणू वाकल आधार त्याच्या विना पाचोळा जिन रानो माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर म्हणून तुमच्या जन्मदात्या आईला आणि वडिलांना कधी घराच्या बाहेर काढू नका एवढी माझी नम्र विनंती असो झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी समर्पित करते. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल ना तर नामस्मरण करा आणि नामस्मरण ही करायचं नसेल तर नाथबाबा म्हणतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल जे हो हे जरी नाही काल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बाळ बांधून नेल सरती शेवटी बाळ बांधून नेल सरती शेवटी बाळ बांधून नेल सरती शेवटी बाळ बांधून एका जनार्दनी आमची काय बाळ जाईल एका जनार्दनी आमचे काय बाळ जाईल एका जनार्दनी बोल आमचे काय बाळ जाईल एका जनार्दनी आमचे काय बाळ जाईल अरे बोल महिला मंडळ सुया पो घ्या 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 अरे बोल दाताचा दात म्हणी घ्या ग कोणी अरे बोल
समाधान करायचं नसेल तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. असो, गायनाला साथ करणारे महाराज, खूप गोडवा आवाज आहे तुमचा. तुमचं बी खूप वर्णन करावं तेवढं कमी. इतका गोड आवाज, पकवाज, इतका भारी वाजेला, बापरे, नवल करावं तेवढं कमी. इतका भारी पकवाज. आणि माझे ते शिमोगा नाव घ्यायचे राहिले होते तर माफ करा. माझी कीर्तन रूपी सेवा आयोजित करणारे रुपेश भैया यांचे मी आभार मानते. योगेश मामा यांचे मी आभार मानते. आणि माझे मामाश्री हनुमान मगर यांचे मी आभार मानते. आणि माझे बाबा अरुण भाऊ मगर यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. माईक सृष्टी माई दादा, खूपच गोड आवाज आला, एक नंबर. टाळी वाजा डबल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल जय